हॅलो गाईज, आज मी तुमच्याशी नवीन रेसिपी शेअर करणार आहे। आज मी बनवणार आहे फ्राईड राईस। तर बघूया। इथे मी घेतला आहे अर्धा किलो बासमती राईस। चला तर मग पुढचा व्हिडिओ बघूया आपण। इथे मी राईस पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी टाकला आहे। त्याचा आपल्याला उपसा तयार करायचा आहे। भात थोडासा शिजला की तो आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। इथे मी शिजवलेला राईस चाळणीमध्ये ठेवला आहे। थोडंसं पाणी निघालं की आपण तो परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। राईस थंड होईपर्यंत मी इकडे सर्वात आधी कढईमध्ये लसूण पेस्ट आणि कांदा छान असा लाल रंग होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। मग त्यानंतर त्यामध्ये कोबी, शिमला मिरची आणि गाजर टाकणार आहे। हे सर्व आपण छान परतवून घेणार आहोत। मग त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे। त्यानंतर त्यात मी मसाला ॲड केला आहे। मसालाही टाकला की 2 ते 3 मिनटासाठी छान परतवून घ्यायचं आहे। छान परतवून झालं की थंड झालेला राईस कढईमध्ये टाकून पुन्हा छान परतवून घ्यायचं आहे। राईस छान मिक्स झाला की त्यामध्ये मी शेजवान चटणी टाकणार आहे। शेजवान चटणी टाकल्यानंतरही आपण छान परतवून घेणार आहोत। मी राईस बनवण्यासाठी सुहानाचा शेजवान राईस मसाला मी वापरला आहे। मी राईसमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। सोया सॉस टाकणार आहे। त्यानंतर मी रेड चिली सॉसही टाकणार आहे। हे छान मिक्स केलं की त्यामध्ये आपण पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।